प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या वतीने स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी अतिशय मनापासून त्यांना या ठिकाणी नम्र अभिवादन करतो आणि त्याचसोबत स्वर्गीय आमचे परम मित्र आर्य साहेबांच्याही भेटीला या ठिकाणी नम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती आहे ते आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्यांच्या सानिध्यामध्ये आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडत आहोत आणि काही कारणानिमित्त त्यांना या ठिकाणी जावं लागलं. ते हबप आदरणीय गहिनीनाथ महाराज औसेकर, आपल्या जिल्ह्याचे कर्तबगार अशा प्रकारचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री आणि आमचे मित्र बाबासाहेब पाटील साहेब, दुसरे आमचे मित्र या राज्याचे माजी मंत्री आणि उदगीरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संजयसिंह बनसोडे साहेब, आणि आज ज्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित झालेले आहोत ते आमचे मित्र आणि लोकप्रिय आमदार विक्रमजी काळेसाहेब, सौ काळेताई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरवशीजी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर बिराजदार, उत्तमराव माने, अहमदपूरचे सभापती सुरेश पाटीलजी, या कार्यक्रमाचे संयोजक अंकुश नागेजी, जळकोटचे नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, चाकूरचे नगराध्यक्ष करीमभाई मुलगे, औसाच्या नगराध्यक्षा प्रवीण शेखताई, जयश्रीताई नागरगोजे, वनमाला पारंपरे, पूनम चव्हाण, भूषणराव शिंदे, आया शेख, शीतल शिंदे. या कार्यक्रमाचे जे संचालन करतात ते अब्दुल गरीब शेखजी आणि आजच्या या कार्यक्रमामधले सर्व सत्कार मूर्ती, गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्र, विशेष करून आमचे मित्र काळे साहेबांना मी या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. काळे साहेब आणि काळे परिवार याचं आमचं अनेक वर्षापासून खूप जवळचे अशा प्रकारचे संबंध. स्वर्गीय काळे साहेबांच्या सोबत सुद्धा आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. वसंतरावजी काळेसाहेब म्हणजे एक चळवळीतले नेते. त्यांनी या मराठवाड्यामध्ये एक मोठं अशा प्रकारचं शैक्षणिक वातावरण निर्माण करणं, शिक्षणाचं जाळं निर्माण करणं आणि या मराठवाड्याला
प्रश्नावरून न्याय देऊन कसं पुढे घेऊन जाता येईल या संबंधीचा प्रयत्न काळे साहेबांनी सातत्यानं त्यांनी या मराठवाड्यासाठी राज्यासाठी केलेला आहे. आणि म्हणून आजच्या या दिनी काळे साहेबांची आठवण करणं, त्यांना विनम्र अभिवादन करणं मला वाटतं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन, ज्या पद्धतीने काळे साहेबांनी या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम केलं, सगळ्याच क्षेत्रामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, त्याचा वारसा आज आमचे मित्र काळे साहेब त्या विचाराचा वारसा या ठिकाणी ते चालवतात. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचं भाषण आपण ऐकत होतो की ते स्वतःसाठी काहीच बोलत नव्हते. ते आपल्या गुरुजनाबद्दल, आपल्या विद्यार्थ्याबद्दल आणि जेणेकरून आजची जी परिस्थिती आहे आणि एक काळाची गरज म्हणून या क्षेत्रामध्ये आपल्याला काय करणं आवश्यक आहे या संबंधी त्यांचं बोलण्यामध्ये अधिक भर. आणि आपण पाहतोय की सातत्यानं या शिक्षणाविषयी त्यांची तळमळ, आपल्या सर्व गुरुजनाबद्दलची तळमळ आणि विद्यार्थ्यांचं ही जी गुणवत्ता आहे ती सातत्यानं वाढली पाहिजे असा मूळ एक प्रकारचा हा उद्देश त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन, खरं म्हणजे आम्ही बाहेर खूप ऐकत होतो. मी ज्या वेळेला आमदार होतो, मंत्री होतो, त्यावेळेला काळे साहेबांचंही काम होतं, त्यावेळेला सतराजी काळे आमदार होते. आणि पुढे सुदैवानं विक्रमजींना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि ते विधान परिषदेवरती निवडून आले. आणि त्यांचं विधान परिषदेवरलं काम आम्ही बाहेरून ऐकत होतो. आणि आता विक्रमजी सुदैवानं आता तुमच्या सोबत विधान परिषदेमध्ये आम्हाला काम करायची संधी मिळते, हे सुद्धा मला वाटतं एक अतिशय महत्वाचं. आणि म्हणून आम्ही बाहेरून विक्रमजींना खूप जवळून पाहिलं. आता आम्हाला संधी आहे सभागृहामध्ये सुद्धा जवळून पाहायचं. आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये मला वाटतं आपल्याला आम्ही ऐकलं तुमचं बोलणं, तुमचं त्या प्रश्नाविषयी तळमळ, एक प्रकारचं या क्षेत्राबद्दलचं जे काय भविष्यामध्ये आजच नाही तर या पुढील 50 वर्षासाठी आपल्याला काय करावं लागेल या संबंधीचं आपलं धोरण, हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा खूप मोठा आनंद. आणि म्हणून मला खात्री आहे, आमचे बनसोडे साहेब सांगत होते की यांचं त्यांचं, पण हे सगळं काम पाहिल्यानंतर बनसोडे साहेब एवढंच सांगू इच्छितो की विक्रम काळे साहेब सुद्धा आपल्या बरोबरला त्यांना संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही, हेही या निमित्तानं कारण ही गरज आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, ज्या पदालावरती आपण काम करतो, त्या पदाला न्याय देणं, त्या सगळ्या क्षेत्रातले प्रश्न मार्गी लावणं हे त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्यापोटी आमचे विक्रमजी सातत्याने काम करतायत. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहू, हीच खरी शुभेच्छा या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांना होणार आहे, राहणार आहे आणि करावं लागणार आहे. आणि मला खात्री आहे की आज विक्रमजींचं कामामुळं मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं अशा प्रकारचं शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचं काम ते सातत्याने करतायत. आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचेही या ठिकाणी त्यांनी सत्कार आयोजित केला, आम्हालाही त्यांनी या ठिकाणी बोलावलं. आणि मी अतिशय नम्रपणाने या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो
की हे जे आज आमचा जो विजय आहे तो महायुतीचा विजय आहे हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगितलं. आणि हा मिळालेला विजय हा बसवराज पाटलाचा नसून महायुतीचा विजय आहे आणि हे विजय महायुतीला मी समर्पित करतो हे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. व्यासपीठावर आदरणीय सुरेंद्रराजे भोसले साहेब ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवरायांचं ते वंशज आहेत. आपल्याला खूप मोठा अभिमान आहे आणि आज ते लातूर जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं त्याबद्दल त्यांचं किती मनापासून धन्यवाद द्यावेत, अभिनंदन करावेत थोडं कमी आहे. आणि त्यांना आम्ही या ठिकाणी कामातून पाहतोय की या लातूर जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये की खरं म्हणजे कशा पद्धतीनं आत्ताच त्याचा उल्लेख या ठिकाणी केलं की या मंत्रिमंडळामध्ये अर्थ खात्याच्या नंतर एक महत्वाचं खातं म्हणजे सार्वजनिक बांधकाम. खरं आहे, पण आज आपण पाहतो की आज आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज एक कनेक्टिव्हिटीचा जो काम आहे प्रचंड प्रमाणामध्ये या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, एकनाथरावजींच्या नेतृत्वाखाली, सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वाखाली हे बांधकाम खातं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम आज भोसले साहेब करतायत. त्यामुळं आज एवढी मोठी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी वाढलेली आहे आणि आपल्याला हे बांधकामाचं एक खातं लोकाभिमुख झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून त्यांचंही आपण या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया, धन्यवाद देऊया. आणि सहकार मंत्र्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सहकार मंत्री आम्ही 92 साली उपाध्यक्ष होतो. ते लातूरला उपाध्यक्ष आणि मी धाराशिवला उपाध्यक्ष. आणि हे 92 पासून आजताग आहे हे सातत्यानं या ठिकाणी ही मैत्री सुरू आहे. आणि मला वाटतं की मैत्री याही पुढील काळामध्ये राहावं अशा प्रकारची प्रार्थना या निमित्तानं करतो. आणि सहकार खातं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा हा सहकाराच्या बाबतीत पुढे आहे. आणि ते सहकार मंत्री म्हणून काम करत असताना आजच त्यांनी एक सुंदर अशा प्रकारची योजना त्यांनी या ठिकाणी आणली. एक संकुल ते आपल्यासाठी बांधतायत आणि त्या संकुलामुळं आपल्याला ह्या प्रशासनामध्ये सुद्धा फार मोठी सोय आपल्या सर्वांची या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून अशा अनेक चांगली कामं बाबासाहेबांच्या मंत्रीपदाच्या रूपानं आज राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसतंय. म्हणून त्यांनाही आपण धन्यवाद देऊया, त्यांचंही मनापासून अभिनंदन करूया. आणि एक अतिशय सुंदर आणि आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुणवंत सगळ्या मित्रांना एकत्र बोलवणं, आपल्या सर्व मित्रांना एकत्र बोलवणं, महायुतीच्या आणि सगळ्या लोकांना एकत्रित करणं अशा प्रकारचे कार्यक्रम आमचे मित्र विक्रमजी या ठिकाणी करतायत. ते खरं कौतुकास्पद आहे, त्याला धन्यवाद दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारची उत्तरोत्तर त्यांची परत प्रगती व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.